नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2024 तर पहा विद्यार्थी मित्रांनो, 12+ जिल्ह्यांच्या ग्राउंडच्या तारखा ज्या मित्रांनो जाहीर झालेल्या नवीन जिल्ह्यांचे ज्या मित्रांनो या नवीन 12 जिल्ह्यांच्या ग्राउंडच्या तारखा ज्या मित्रांनो आलेल्या आहेत। त्याचबरोबर पोलीस भरतीचं मित्रांनो ग्राउंड कशा पद्धतीने होणार आहे आणि पाऊस जरी आला तर मित्रांनो कशा प्रकारे नियोजन असणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। त्याचबरोबर ज्या मित्रांनो बाकीच्या जिल्ह्यांचं ग्राउंड कधी होणार आहे, कारण की बऱ्याच जिल्ह्यांच्या या ठिकाणी ग्राउंडच्या तारखा आल्या नाही, तर बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट होते तर बाकीच्या जिल्ह्यांचे ग्राउंड कधीपर्यंत येऊ शकते, त्याचबरोबर हॉल तिकीट कधीपर्यंत येऊ शकते पोलीस भरतीच्या, कारण की 19 जून पासून ग्राउंडला सुरुवात होत आहे मैदानी चाचणीला। आणि त्याचबरोबर जे आजची जी तारीख आहे 15 जून आणि अजूनही या ठिकाणी हॉल तिकीट आले नाही, तर याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो पोलीस भरतीला जाताना तुम्हाला कागदपत्र कोणकोणते लागणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर कोणकोणत्या जिल्ह्याच्या ग्राउंडच्या तारखा ज्या मित्रांनो जाहीर झाल्या हे तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे आणि कुठकुठले ग्राउंड या ठिकाणी बनण्यात आलोय तर याबद्दल सुद्धा माहिती सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता, तर हे जे ग्राउंड आहे हे अमरावतीचं ग्राउंड आहे मित्रांनो, जोग स्टेडियम आहे। तर हे जे ग्राउंड आहे मित्रांनो बनलेलं आहे, तुम्ही या ठिकाणी बघू शकता ट्रॅक वगैरे संपूर्ण बनला आहे या ठिकाणी। त्याचबरोबर गोळा फेकचा या ठिकाणी बनलेला आहे, त्याचबरोबर तंबू वगैरे या ठिकाणी लागलेले आहे। तर तुम्ही बघू शकता मित्रांनो पूर्ण रेडी आहे हे ग्राउंड। तर याचाच अर्थ मित्रांनो 19 जून पासून या ठिकाणचं ग्राउंड होऊ शकते चालू, एक लक्षात ठेवा। त्याचबरोबर तुम्ही पुणे ग्रामीणचा या ठिकाणी बघू शकता, तर पुणे ग्रामीणची सुद्धा या ठिकाणी मित्रांनो ग्राउंडची पूर्ण तयारी झालेली आहे। तर 19 जून पासून होऊ शकते इथलं। तर रायगड जिल्हा तुम्ही बघू शकता मित्रांनो 21 जून पासून रायगड बॅट्समनचं या ठिकाणी ग्राउंड सुरू होत आहे। त्याचबरोबर मीरा भाईंदर आहे, तर मीरा भाईंदरचं जे ग्राउंड आहे 19 जून पासून होता पोलीस भरती शारीरिक चाचणी दिनांक 19 जून 2024 पासून बुधवारपासून नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान उत्तन रोड भाईंदर पश्चिम या मैदानावर घेण्यात येणार आहे। त्याचबरोबर पिंपरी चिंचवडचं तुम्ही या ठिकाणी ग्राउंड बघू शकता, तर पिंपरी चिंचवडचं जे ग्राउंड आहे हे सिंथेटिक ग्राउंड जे मित्रांनो या ठिकाणी पाऊस जरी आला तरी सुद्धा मित्रांनो या ठिकाणी काही प्रॉब्लेम होणार नाही, ठीक आहे। त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता जे सिंधुदुर्ग आहे, तर सिंधुदुर्ग पोलीस भरती 142 पदांसाठी ही भरती निघाली होती आणि टोटल उमेदवारांनी 8042 अर्ज या ठिकाणी भरले होते। तर 19 जून पासून होणारी पोलीस भरती प्रक्रिया कॉन्स्टेबल 118, बॅट्समन 5, ड्रायव्हर कॉन्स्टेबलच्या 24। तर या ठिकाणचं जे ग्राउंड आहे हे 19 जून पासून मित्रांनो सुरू होत आहे सिंधुदुर्ग पोलीस भरतीचं, ठीक आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता नवी मुंबई पोलीस भरती, तर नवी मुंबई पोलीस भरतीचं जे ग्राउंड आहे 19 जून 2024 पासून सुरू होत आहे नवी मुंबईचं तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, ठीक आहे। आणि त्याचबरोबर नवी मुंबईचा या ठिकाणी मित्रांनो ग्राउंड वगैरे बनणं चालू आहे। तर ज्या ठिकाणी सुद्धा ग्राउंड बनणं चालू आहे तर तिथलं असं समजून जा मित्रांनो 19 जून पासून तिथलं फिजिकल सुरू होत आहे, ठीक आहे, याचा अर्थ आहे। कारण की असे बरेच जिल्हे जे मी बघितलं आहे तिथलं ग्राउंड बनणं चालू आहे, तर तिथलं ग्राउंड 19 जून पासून जे आहे सुरू होत आहे। त्याचबरोबर तुम्ही नाशिक ग्रामीण या ठिकाणी बघू शकता, तर नाशिक ग्रामीणचं सुद्धा 19 जून पासून सुरू होणार आहे। तर बघू शकता मित्रांनो या ठिकाणी पोलीस भरतीचं कशा प्रकारे नियोजन करण्यात आलं आहे, गोळा फेकचं सुद्धा या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे, ठीक आहे। तर कोणत्या हालतीत मित्रांनो 19 जून पासून पोलीस भरतीचं ग्राउंड सुरू होत आहे एक लक्षात ठेवा, ठीक। तर पहा विद्यार्थी मित्रांनो ठाणे शहरचं जे पोलीस भरतीचं जे ग्राउंड आहे 19 जून पासून सुरू होत आहे आणि या ठिकाणी ग्राउंडच्या तारखा सुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत। तुम्ही बघू शकता 19 जूनला 500 विद्यार्थी बोलवले आहे, त्याचबरोबर 20 जूनला 500 विद्यार्थी आणि 21 जूनला 1500 विद्यार्थी आणि रविवारी जे आहे मित्रांनो या ठिकाणी सुट्टी असणार आहे, त्याचबरोबर सोमवारची सुद्धा सुट्टी आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो 24 जूनला सुद्धा 1500 विद्यार्थ्यांना या ठिकाणी बोलवण्यात आलं आहे। तर ह्या संपूर्ण ग्राउंडच्या तारखा तुम्ही या ठिकाणी जर फॉर्म भरला असेल तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी। त्याचबरोबर ह्या सुद्धा जे मित्रांनो ठाणेच्याच मित्रांनो या ठिकाणी ग्राउंडच्या तारखा, तर तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे जे आहे काढू शकता, ठीक आहे। तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी। त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो छत्रपती संभाजी महाराज नगर, तर छत्रपती संभाजी महाराज नगरचं सुद्धा मित्रांनो या ठिकाणी ग्राउंड या ठिकाणी सुरू होत आहे। तर 19 जून पासून या ठिकाणी ग्राउंड सुरू होत आहे, तुम्ही बघू शकता या ठिकाणी। तर 19 जूनला या ठिकाणी 1000 विद्यार्थ्यांना ग्राउंडसाठी बोलवण्यात आलं आहे। तर हे वेळापत्रक आहे छत्रपती संभाजी महाराज नगर ग्रामीणचं, ठीक आहे। तुम्ही बघू शकता या ठिकाणी।
आणि या ठिकाणी 20 जूनला 1200 विद्यार्थी, त्याचबरोबर 21 जूनला 1279, त्याचबरोबर 22 जूनला 865 विद्यार्थी, त्याचबरोबर 22 जूनला 74 विद्यार्थी. ठीक आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांना या ठिकाणी बोलावण्यात येते. त्याचबरोबर तुम्ही अकोला जिल्ह्याचा तुम्ही या ठिकाणी बघू शकता. आणि अकोला पोलीस मुख्यालय येथे गोळाफेक करता चिखल होऊ नये म्हणून बारीक चुडा टाकण्यात आलेला आहे. तसेच वरून शेड टाकण्यात येणार आहे. तसेच 100 मीटर रोडवर व 1600 मीटर वसंत देसाई क्रीडा संकुलन येथे होणार आहे. ठीक आहे. तर तयार तुम्ही या ठिकाणी राहा मित्रांनो. तर 19 जूनपासून अकोल्याचा सुद्धा या ठिकाणी ग्राउंड होता आणि पाऊस वगैरे आला वरून तर गोळाफेकसाठी शेड वगैरे सुद्धा त्या ठिकाणी व्यवस्था असणार आहे. त्याचबरोबर खळीसुद्धा त्या ठिकाणी टाकण्यात आली. तर आता तुम्हाला पोलीस भरतीला जाताना ज्या मित्रांनो ग्राउंडला जाताना कोणकोणते डॉक्युमेंट या ठिकाणी न्यायचे तो तुम्हाला सर्वात आधी या ठिकाणी सांगून देतो. तर पहा, तुम्हाला ॲडमिट कार्ड न्यायचे आहे, त्याचा 2 झेरॉक्स न्यायचे आहे. त्याचबरोबर आवेदनपत्र तुम्हाला न्यायचा जो तुम्ही पोलीस भरतीचा फॉर्म भरला त्याचे तुम्हाला 2 झेरॉक्स न्यायचे. आधार कार्ड किंवा पॅन कार्ड या दोनपैकी एक चालते. आणि 2 झेरॉक्स न्यायचे आणि ओरिजिनलसुद्धा तुम्हाला न्यायचं आहे. त्याचबरोबर 10वीची मार्कशीट न्यायची आहे, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट न्यायचं आहे आणि याच्या 2 झेरॉक्स न्यायचे आणि ओरिजिनलसुद्धा तुम्हाला न्यायचं आहे. त्याचबरोबर 10वीचं मार्कशीट न्यावं लागणार आहे, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट न्यावं लागणार आहे, ओरिजिनल मार्कशीट आणि या ठिकाणी मित्रांनो 2 झेरॉक्स लागणार आहेत. ठीक आहे. त्याचबरोबर शाळा सोडल्याचा दाखला तुम्हाला लागणार आहे, TC आणि याच्या 2 झेरॉक्स लागणार आहे, ओरिजिनल TCसुद्धा लागणार आहे. आणि रहिवासी प्रमाणपत्र डोमिशियलसुद्धा तुम्हाला न्यायचं आहे, याच्या 2 झेरॉक्स न्यायचे आहे. जातीचे प्रमाणपत्र न्यायचं तुम्हाला ओरिजिनल आणि याच्या 2 झेरॉक्स न्यायचे आहे. त्याचबरोबर नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र तुम्हाला न्यायचं आहे आणि याच्या 2 झेरॉक्स तुम्हाला न्यायचे आहे, ओरिजिनलसुद्धा न्यायचं आणि 2 झेरॉक्ससुद्धा तुम्हाला न्यायचे आहे. त्याचबरोबर EWS प्रमाणपत्रसुद्धा तुम्हाला न्यायचं आहे, ओरिजिनल आणि 2 तुम्हाला झेरॉक्स न्यायचे आहे. आणि तुम्हाला मित्रांनो जे फोटो आहे, तुमचे जे फोटो आहे तर तुम्हाला फोटो जे जवळपास 6 ते 8 फोटो तुम्ही सोबत राहू द्या, जेणेकरून काही प्रॉब्लेम येणार नाही. त्या ठिकाणी 2 ते 4 फोटो लागते. ठीक आहे. तर तरी जास्त फोटो आपल्याजवळ 8 फोटो तुमच्याजवळ असू द्या, जेणेकरून काही अडचण येणार नाही. तर पहा मित्रांनो, एवढ्या जिल्ह्याचे सध्या आता ग्राउंडच्या तारखा ज्या मित्रांनो आलेल्या आहे, 21 जूनपासून या ठिकाणी ग्राउंड सुरू होत आहे. आणि तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये अर्ज भरला मित्रांनो तिथं सुद्धा त्या ठिकाणचं सुद्धा ग्राउंड 19 जूनपासून सुरू होऊ शकते, एक लक्षात ठेवा. आणि CP मुंबईचं जे ग्राउंड आहे हे थोडं मित्रांनो लेट होणार आहे. ठीक आहे. CP मुंबईबद्दल मित्रांनो काहीही अपडेट नाही आहे. CP मुंबई पोलीस भरतीबद्दल काहीही ज्या मित्रांनो अपडेटने आलेला नाही आहे. तर ते ग्राउंड थोडं पुढं या ठिकाणी जाऊ शकतं. पण बाकीचे जे जिल्हे आहे हे 19 जूनपासून या ठिकाणी मित्रांनो ग्राउंड सुरू होत आहे, एक लक्षात ठेवा. तर तुम्हाला मित्रांनो आता बऱ्याच विद्यार्थ्यांची कमेंट होती की सर हॉल तिकीट काऊन नाही आले नाही आतापर्यंत, कारण की आजची तारीख 15 जून आहे. तर पहा मित्रांनो, मी तुम्हाला आता सांगून देतो, जे पोलीस भरतीची जी हॉल तिकीट आहे तर हे जे मित्रांनो 17 जूनला तुमची या ठिकाणी येणार आहे. त्याचबरोबर SRPF गट क्रमांक 15 बिरसी कॅम्प गोंदियाचा सुद्धा मित्रांनो ग्राउंड 19 जूनपासून होऊ शकते. तिथला ग्राउंड जे मित्रांनो बनणं चालू आहे. ठीक आहे. तर जे तुमचे हॉल तिकीट आहे जेवढे पण मी तुम्हाला या ठिकाणी ज्या ठिकाणचं सुद्धा ग्राउंड 19 जूनला आहे तर तिथलं जे ग्राउंड आहे हे मित्रांनो जवळपास 17 जूनला मित्रांनो तुमची हॉल तिकीट येणार आहे. तर तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो खचून जायचं नाही, टेन्शन वगैरे काही घ्यायचं नाही. तर फिजिकलवर तुम्ही या ठिकाणी फोकस करा, कारण की मी तुम्हाला या ठिकाणी अगोदरपासून सांगत आलो की जे ग्राउंड आहे पोलीस भरतीचं हे जून महिन्यामध्ये होणार आहे. ठीक आहे. तर पहा मित्रांनो, ॲडमिट कार्ड 17 जूनला जे मित्रांनो या ठिकाणी येऊ शकते. 17 जूनला जर नाही आले तर 18 जूनला सुद्धा येऊ शकते किंवा 16 जूनला सुद्धा येऊ शकते. तर ह्या 3 दिवसामध्ये तुमचे ॲडमिट कार्ड येणार आहे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.